ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झाल्याबद्दल मी सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। आज या ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका सुरू आहेत, 5 तारखेला मतदान आहे आणि आगळगाव या ठिकाणी प्रचाराचा जो नारळ फोडून शुभारंभ करायचा होता तो आम्ही या दुःखद घटनेमुळं रद्द केलेला आहे। त्याचबरोबर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची 31 तारखेला जी सभा जुना गांधी पुतळा या ठिकाणी होणार होती ती सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रद्द केलेली आहे। आणि या सर्व परिस्थिती पाहता आणि अशी जी दुर्घटना घडलेली आहे तर निवडणुका तर 5 तारखेला आहेतच, ह्या सर्व प्रक्रिया लोकशाहीच्या माध्यमातून पूर्ण होणं हा कायदेशीर बाबीचा भाग आहे। परंतु ह्या जरी सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी काही एक भावनिकतेचा जो मुद्दा या ठिकाणी आहे, आदरणीय दादांनी केलेलं या राज्यासाठी काम आणि या सर्व गोष्टीचा विचार करता म्हणजे सर्व बार्शी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व उमेदवार, त्याचबरोबर RPIचे आमचे सहकारी समविचारी पक्षाची जी काही आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी RPI समविचारी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना जिल्हा परिषदेचे 6 आणि पंचायत समितीचे 12 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत। आणि प्रचार करत असताना सुद्धा माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की कुठलीही आतिषबाजी न करता, कुठेही वाद्य न वाजवता अत्यंत नम्रपणाने प्रत्येक गावामध्ये जाऊन एक आपापल्या परीनं बैठक घ्या, भेटी घ्या आणि त्या पद्धतीने कुठेही कुणाच्या भावना दुखवतील किंवा ह्या सर्व काही प्रक्रिया ज्या आहेत या प्रक्रियेचं तंतोतंत पालन करून कुठलाही वापव न करता अत्यंत संयमानं या गोष्टीकडं पाहावं आणि जी काही दुःखद घटना घडलेली आहे या घटनेचं गांभीर्य सर्वांनी पाहूनच ही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी। आता वास्तविक पाहता तशा निवडणुका पुढं जाव्या अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे, परंतु शेवटी हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे। मी जरी म्हणलो तरी ह्याला काही महत्त्व राहणार नाही, परंतु काही मंडळी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याची समजते। जर अशा पद्धतीचा निर्णय जर झाला तर तो निर्णय तो योग्यच असेल आणि असा निर्णय निवडणुका पुढे ढकलण्याचा व्हावा अशी माझीही या ठिकाणी अपेक्षा आहे। परंतु जर यदा कदाचित तसा निर्णय न झाला तर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांबरोबर बैठक घेऊन एक कुठल्याही भावना दुखवणार नाहीत या सर्व गोष्टीची काळजी घेणं, याला प्राथमिकता सर्वांनी देणं गरजेचं वाटतं असं या ठिकाणी माझं मत आहे। तरी देखील मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठलाही ओघ न करता किंवा कुठलाही आतिषबाजी किंवा कुठलाही म्हणजे वाद्य वगैरे न वाजवता सर्वांनी या सर्व गोष्टीचं या घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊनच आपापली कृती करावी अशी या ठिकाणी माझी नम्रपणे सर्वांना विनंती।